जय महाराष्ट्र मित्रांनो. मुंबईच्या राजकारणात सध्या काहीतरी असामान्य आणि गूढ घडत आहे. अचानक अशी एक शक्ती समोर आली आहे जी कोणालाही दिसत नाही, पण जिच्या हालचालींनी प्रस्थापित राजकीय गणितांचा सगळा खेळ बिघडवला आहे. ज्या मुंबईवर भाजप आपला किल्ला अभेद्य असल्याचा दावा करत होती, तीच मुंबई आता भाजपच्या हातातून निसटते का, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. आज मुंबईचा महापौर कोण होणार यावर जितकी चर्चा आहे तितकीच चर्चा एका अदृश्य मास्टरमाइंडची आहे. सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार भाजपने आता आतूनच माघार घ्यायला सुरुवात केली आहे. याचे संकेत स्पष्ट आहेत. नोंदणी प्रक्रिया रखडलेली आहे, नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आणि भाजपच्या गोटात एक अनाकलनीय शांतता पसरली आहे. राजकारणात शांतता म्हणजे वादळाआधीची चिन्हे असतात आणि सध्या तीच शांतता भाजपच्या गोटात दिसून येतेय. पडद्यामागचा खरा खेळ. मुंबई महापालिकेची लढाई ही केवळ नगरसेवकांच्या आकड्यांची उरलेली नाही. ही लढाई आता रणनीती, वेळ आणि भावनांची झाली आहे. ज्यांच्याकडे कागदावर सर्वाधिक नगरसेवक असल्याचं चित्र सुरुवातीला रंगवलं जात होतं, तेच नगरसेवक आता पुढे यायला किंवा आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत. हीच बाब अनेक मोठे प्रश्न निर्माण करते. सूत्र असं सांगतात की मतदानाच्या दिवशी भाजपला क्रॉस वोटिंगची पक्षविरोधी मतदान मोठी भीती सतावू लागली आहे. स्वतःच्याच गोटातून धोका होण्याची शक्यता असल्यामुळेच महापौर निवडीची ही संपूर्ण प्रक्रिया जाणीवपूर्वक पुढे ढकलण्याचा किंवा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या मंत्रालयात रंगली आहे. 2. शरद पवारांचा शांत पण घातक डाव. महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट अलिखित नियमासारखी ठरलेली आहे. जर शरद पवार शांत असतील तर समजावं की काहीतरी खूप मोठं आणि धक्कादायक घडणार आहे. आणि सध्या मुंबईत तेच चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि इतर सर्व विरोधकांमध्ये पडद्यामागे एक अत्यंत गुप्त संवाद सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. ही चर्चा केवळ महापौर पदापुरती मर्यादित नसून भविष्यात भाजपला मुंबईत कायमचं रोखण्यासाठीचा एक मास्टर रोडमॅप तयार केला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. यातच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या संशयास्पद भूमिकांमुळे हे चित्र भाजपसाठी आणखीनच गुंतागुंतीचं बनलं आहे. 3. शिंदे गटाची राजकीय कोंडी. एकनाथ शिंदे सध्या जे मौन बाळगत आहेत तेच मौन भाजपसाठी सर्वात जास्त धोक्याचं ठरतंय. शिवसेना म्हणजे मुंबई आणि मुंबई म्हणजे शिवसेना, ही भावना मुंबईकरांच्या मनात आजही जिवंत आहे. याच भावनेला हात घालत भास्कर जाधवांनी एक अत्यंत भावनिक मुद्दा उपस्थित केला आहे. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात मुंबईचा महापौर हा शिवसैनिकच हवा. हा मुद्दा आता शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. जर भाजपचा महापौर बसला तर शिवसेनेचे शिंदे गट, उरलेलं अस्तित्व आणि मराठी अस्मितेचा मुद्दा धोक्यात येईल, अशी भीती शिंदे गटातल्या अनेक आमदारांच्या आणि नगरसेवकांच्या मनात घर करून बसली आहे. 4. भाजप खरोखरच बॅकफूटवर आहे का? कागदावर बहुमत असणं एक गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष मतदानात ते टिकवून धरणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आज परिस्थिती अशी आहे की भाजपचेच काही महत्त्वाचे नगरसेवक नोंदणी प्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवत असल्याची कुजबूज सुरू आहे. यामुळे भाजप अप्रत्यक्षपणे ही निवडणूक टाळण्याचा किंवा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र दिसत आहे. महापौर पदासाठीचं आरक्षण, अंतर्गत बंडखोरीची सुप्त लाट आणि विरोधकांची झालेली अभेद्य एकजूट, या त्रिकुटामुळे भाजपची चाणक्य नीती सध्या तरी अडचणीत आल्याचे दिसते. 5. पुढे काय? इतिहासाची पुनरावृत्ती होणार? मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न आता केवळ एका शहरापुरता मर्यादित उरलेला नाही. हा सामना म्हणजे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात आहे. जर इथे भाजप अडखळली तर त्याचे परिणाम थेट राज्याच्या सत्तेपर्यंत आणि दिल्लीपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूत्र तर इथपर्यंत सांगतात की महापौर निवडणुकीच्या दिवशी काही असे धक्कादायक प्रसंग घडू शकतात ज्याची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी किंवा धक्क्याने होईल. येथे मांडलेली सर्व माहिती ही सूत्रांकडून मिळालेल्या संकेतावर, राजकीय विश्लेषणावर आणि सध्याच्या घडामोडीवर आधारित आहे. कोणत्याही पक्षाची अधिकृत घोषणा आणि अंतिम निकाल अजूनही समोर यायचा आहे. राजकारण हे शेवटच्या क्षणापर्यंत बदलू शकतं, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मुंबईचा महापौर नक्की कोणाचा होणार? भाजप खरोखरच बॅकफूटवर आहे की केवळ एक मोठी रणनीती आहे? तुमचं रोखठोक मत कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या प्रतिक्रियावरून राजकारणाची खरी दिशा समजते. जय महाराष्ट्र.